साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना जो आहे तो रिझर्व्ह बँकेने रद्द केला. यामुळं ठेवीदारांमध्ये चांगलीच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. खरं तर बऱ्याच वर्षापूर्वी जवळपास 2015 पासून 16 पासूनच या बँकेचा जो काही कारभार होता याबाबत ठेवीदारांमध्ये नाराजी होती आणि आज या ठिकाणी जर पाहिलं तर काही ठेवीदार या बँकेच्या समोर आलेले आहेत. नेमकी काय ठेवी होत्या त्यांच्या याविषयी आपण जाणून घेणार आहोत. बाबा, किती वर्षापूर्वी आपण ठेवी ठेवल्या होत्या आणि नेमकं आत्ताचे काय मागणी आहे? 5-6 वर्ष झाले ठेवी ठेवलेल्या. हं, बँक बंद झालेली आता 2-3 वर्ष झाली. हं, तरी सुद्धा पैशाची मागणी केली तर पैसे काही मिळत नाही. हं, हं. मी काढायच्या वेळेला मुदतीच्या वेळेला आदल्या दिवशी गेलो तर त्यांनी दुसऱ्याची बँकच बुडाली असं सांगितलं. अच्छा, ओके. आणि माझं वय आता 80 वर्ष झाले. हां, तरी सुद्धा माझे जवळजवळ 1.5-2 लाख रुपये आहेत, काय मिळाले नाही. ओके. सर्व कागदपत्र सबमिट केलेली होती. बरं. ओरिजिनल पावत्या सुद्धा सबमिट केल्या. आणि साधारणतः आता हे जे बँकेनं परवानाच रद्द केला आहे तुम्हाला समजलं असेल आज सकाळपासून बातम्या पण. नाही, मला काय माहिती नाही. पण आता हे बँक कधीपासून बंद आहे साधारणतः? आता 5-6 महिने बंदच आहे. ओके. पहिली बंदच होती, पण उघडत होते. हं. आता तर अजिबातच येत नाही. 2-3 महिने झाले अच्छा, ओके. कोणच येत नाही. कोण म्हणते कुठं खाली चालू झाली, इकडं आहे तिकडं आहे, पण आम्हाला काय पत्ता लागत नाही. मी याचाच बंद झालो. काय मागणी कराल तुम्ही शासनाला? आमचे पैसे मिळावे तेवढेच, दुसरं काय. मी वय वर्ष 80 झालं आता आमचं. आमच्यानंतर कोणाला पैसे मिळणार होते? नक्कीच. बाबा, कुठून आलाय तुम्ही आणि काय किती रुपयाची ठेव इथं ठेवली होती तुम्ही? जी पावत्या होत्या ते पावत्या मोडून म्हणजे पावत्या जमा केल्या त्या इथे. हं, जवळजवळ 10-15 वर्ष झाली इथं बँकेत हं. व्यवहार करतो. ओके. आणि साधारणतः किती रुपयाची रक्कम तुमची तिथं अडकलेली आहे? 9 लाखाचे 9 लाखाचे काय आश्वासन दिलं होतं त्यांनी? काय काय? त्यांनी म्हणजे पावत्या जमा केल्या तर घेतो, लक्ष लगेच देतो तुम्हाला परत हं, व्याजासकट, असं त्यांनी सांगितलं. हं, तर ते पुन्हा हे बंदच झाले आता. हं, 3 महिने झाले जवळजवळ बंद आहे इथं. नंतर चालू होतं म्हणजे हं. उघडत होती. हे पैसे कशासाठी? आता दिवाळीचे दिवस आलेत, काय तुम्ही आता आता आज आला इथं आवर्जून? दर महिन्याला मी आठवड्याला येतो इथं. हं, तर हे बंदच आहे आता. 3 महिने झाले. अगोदर सांगत होती पावत्या जमा करून घेतल्या हं, आणि पैसे देतो म्हणले तुमचं व्याजासकट, हं. पुढं सांगितलं त्यांनी. पुन्हा बंदच झालंय. कोणाचे बोलणं वगैरे होतं तुमचं याबाबत? इथं बँकेच्या मॅनेजमेंटमध्ये कोणाशी बोलणं होत आहे का आता सध्या फोनवरून वगैरे? बोलू की नाही, कोण आहेत का संपर्कात तुमच्या बँकेतले? आहेत, पण ते इथं आता हजर नाही म्हणजे. अच्छा. नक्की संघटनेच्या माध्यमातून बराचसा आवाज तुम्ही उठवला आणि पैसे जणांचे मिळून गेले. आत्ताची कंडिशन अशी आहे की अजून बऱ्याच जणांचे थकीत आहेत असं. आणि आता मी इथं परिसरात आलो, ह्या बँकेच्या सहज फिरत आलो आहे. आणि त्या इथं मला वार्ताहर हे मिळाले आणि त्यांना मी इथं बघितलं की बरेच लोकांचे पैसे ज्येष्ठ नागरिक आहेत. माझं वय 80 आहे आणि त्यांचं सुद्धा 80, माझं 84. 84 असे 80च्या पुढचे लोक आहेत सगळे. आणि ते आपलं दुःख सांगतायत आणि त्यांना शासनाने ताब्यात घेतली बँक ती आणि पैसे देतो असं बातमी वाचलेली आहे मी. आता त्या लोकांचे कायदेशीर मार्गाने जे काय पैसे देता येतील शासनाने लवकरात लवकर द्यावेत. तुम्ही काय थोडक्यात सांगाल? मी थोडक्यात एवढं सांगू इच्छितो की जे काय उर्वरित बांधव आहेत तिथे त्यांचे लवकरात लवकर मिळाले तर अशी विनंती आहे, मिळावे अशी. तुम्ही आज आला होता इथं भेटायला, पण काय नेमकी किती रुपयांची ठेव आहे साधारणतः? माझी जे बँकेकडे ठेव होती त्यांनी माझ्या बायकोला कॅन्सर झाला आहे आणि मला असं म्हणून त्यांनी मला एक 70% रक्कम दिली. परंतु माझी जी राहिलेली रक्कम त्यांनी जमा केली ती त्या पुस्तकावर मला जमा करून त्यांनी काही दिलेलं नाही. मी त्यांच्याकडं एवढं रडगानं सांगितलं की मग आता माझी बायको पुण्यात कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये आहे, तर त्यांच्याकडे मी सारखं यायचो
पैसे मला पाहिजेत. आज मी दुसऱ्याचे पैसे घेऊन माझ्या बायकोचा इलाज चालू आहे, परंतु क्षणला कुणाला त्याची जाणीव नाही, कळवळ नाही. कारण पैसे ज्यानं त्या बँकेत टाकलेत की ही बँक बाबा ठीक आहे 50 मिडल लावून तिथं बँकेनं माणसांची लूट केली. पैसे टाकले पण परतफेड नाही झालेली. माणसांच्या 50 समस्या आहेत. आता कॅन्सरसारख्या आजारासारखी माझ्या पत्नीचा आजार चालू आहे, पण मी अर्जाऱ्या घालतोय, राहिलेले पैसे मला मिळणार. कुणाकडे दाद मागायची? साधारणतः कितीची ठेव होती तुमची? माझ्या 4 पावत्या होत्या. मी ह्यासाठी केल्या होत्या की म्हणलं ही बुडलं तर म्हणलं 50-50च्या केल्या, मी एक 75ची केली, अशा पावत्या केल्या. पण त्या पण पावतीचं मला पैसे मिळत नव्हते. म्हणले बँक चालू होणार आहे. नुसतं माणसांना गुमराह केलं. माणसांना नुसतं आलेल्या माणसाला टाळत गेले की ही माणसं आज होईल बँक चालू, उद्या होईल बँक चालू. आम्ही पूर्ण आपलं मिलिटरीतून आलेले पैसे ह्याच्या इथं टाकले आणि टाकून आमच्या पदरी काय पडलं त्याची दुप्पट तर नाहीच, पण मूळ मुद्दल पण नाही आम्हाला माघारी. आणि आता आमच्या पत्नीला जे कॅन्सर झालेला आहे त्या कॅन्सरला कुठलं पैसे आणायचे? काय मागणी आता तुम्हाला? तर निर्बंध आता काय झालं की परवानाच रद्द केलेला आहे, परवाना रद्द केलेला आहे. आता आमची मागणी की हे राहिलेले पैसे आम्ही आता कुणाकडनं मागायचे? कोण जिम्मेवार आहे याचा? ही पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत ना. याचा कोण जिम्मेवार आहे? शासन जिम्मेवार आहे का बँक जिम्मेवार आहे का कोण जिम्मेवार आहे? म्हणजे पैसे तर गेलेच, म्हणजे डुबलेच माणसांचे. म्हणजे हा आमचं रडगाण आहे. रडगाणं कोण ऐकत नाही. आम्ही नुसतं ह्या बँकेला चक्रा घालून दमलो. आता एवढं सांगणं की आमची उर्वरित रक्कम आहे ती आम्हाला मिळावी. आता मग जे आमचं जे ट्रीटमेंट चालू आहे त्याला तरी माझे पैसे मिळतील, हेच मागणं आहे माझं. नक्कीच. खरं तर अनेक असे ठेवीदार आहेत की ज्यांच्या ठेवी ज्या आहेत ते या बँकेमध्ये आहेत. जरी काही प्रमाणात ठेवी दिल्या असल्या या बँकेनं, तरी मात्र अजूनही ठेवीदारांच्या ठेवी दिलेल्या नाहीत. अनेकांचे प्रॉब्लेम सध्या आहेत. दिवाळीचे दिवस आहेत, मात्र शासनाने याची कुठंतरी गंभीर दखल घेऊन याबाबत एक निर्णय जाहीर करावा अशीच मागणी जी आहे ते या ठिकाणची आता ठेवीदार करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.